दरवर्षी आसाममध्ये पूर येतो, पण यामागचं खरं कारण फक्त पाऊस नाही. आसाममध्ये पाऊस सुरू झाला की फक्त काही दिवसांमध्येच हजारो गावं पाण्याखाली जातात. पण प्रश्न असा आहे, दरवर्षी आसाममध्ये इतका मोठा पूर का येतो? यामागचं एक मोठं कारण म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. ही नदी हिमालयाच्या उंच भागातून खाली येते आणि डोंगरातून खाली येताना तिचा प्रवाह खूप वेगवान असतो. या वेगवान पाण्यासोबत ती माती, वाळू आणि दगडांचे बारीक कण सुद्धा वाहून आणते. पण जेव्हा ही नदी हिमालयातून खाली येऊन आसामच्या सपाट भागात पोहोचते तेव्हा तिचा वेग खूप कमी होतो आणि इथेच खरी गोष्ट सुरू होते. पाण्यासोबत वाहून आलेली माती आणि वाळू नदीच्या तळाशी साचू लागते. वर्षानुवर्षे असेच होत राहतं, त्यामुळे नदीचा तळ हळूहळू वर येतो आणि नदीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. आता त्यात पावसाळ्यात आणखी एक गोष्ट घडते. हिमालय आणि आसपासच्या भागात प्रचंड पाऊस पडतो. अनेक छोट्या मोठ्या नद्या आणि ओढे भरून वाहतात आणि त्यांचं पाणी पुन्हा ब्रह्मपुत्रा नदीत येऊन मिळतं. मग अचानक पाण्याचं प्रमाण खूप वाढलं की ब्रह्मपुत्रा नदीला ते सामावून घेणं खूप कठीण जातं आणि मग पाणी काठावरून बाहेर पडतं. गावं, शेती आणि रस्ते पाण्याखाली जातात. पण ब्रह्मपुत्रीची ताकद फक्त इथंच संपत नाही. नदीचा प्रवाह खूप जोरदार असल्यामुळे नदीच्या काठची माती सुद्धा वाहून जाते. काही ठिकाणी तर नदी जमीनच घेऊन जाते. म्हणून आसाम मधला फ्लड हा एक फक्त नॅचरल डिझास्टर नाही, तर हा जिओग्राफीमुळे दरवर्षी रिपीट होणारा एक प्रॉब्लेम आहे. आणि याच कारणामुळे आसाममध्ये जवळपास प्रत्येक मान्सूनला फ्लड येतो.